नमस्कार मित्रांनो, मराठी कार वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अविनाश चौधरी आणि ही आहे टाटा हॅरियर XM व्हेरियंट. बेस व्हेरियंटच्या वरचं जे व्हेरियंट आहे ते हे व्हेरियंट आहे. XM व्हेरियंटपासूनच तुम्हाला ऑटोमॅटिक सुद्धा मिळायला स्टार्ट होतं. आपण आज मॅन्युअल व्हेरियंट बघणार आहे, पण इथे कुठलेच चेंजेस दिसणार नाही, फक्त ट्रान्समिशन सोडून. XM व्हेरियंट जे आहे ते बेस व्हेरियंटच्या वरचं व्हेरियंट आहे, पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच माहिती होऊन जाईल की हे एवढंही बेस नाही आहे जेवढं तुम्हाला फक्त व्हेरियंट स्पेसिफिकेशनवरनं वाटतं. जेव्हा रिअलमध्ये आपण सगळे स्पेसिफिकेशन आणि फीचर बघणार आहे तेव्हा तुम्हाला माहिती होऊन जाईल की का बरं 17 ते 17.5 लाखापर्यंत तुम्हाला XM व्हेरियंट हॅरियरचं चूज करायला पाहिजे. जर तुमच्या डोक्यात क्रेटा, सेल्टॉस किंवा MGचा विचार तुम्ही करतायत तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे 17 ते 17.5 लाखमध्ये. सेंटरला तुम्हाला XM व्हेरियंटमध्ये रब ब्लॅक कलरची ग्रिल मिळून जाते. सेंटरला टाटाचा लोगो, तुम्हाला नॉर्मल इंडिकेटर इथे मिळून जातात साईडला, आणि इथे जे DRLs आहे ते तुम्हाला हॅलोजनचे मिळून जातील XM व्हेरियंटमध्ये. बेसच्या वरचं व्हेरियंट आहे XM व्हेरियंट, पण तुम्हाला इथे कुठली कमी जाणार नाही जेव्हा तुम्ही या प्रोजेक्टर हेडलॅम्पकडे बघणार आहे. हे जे पूर्ण हाऊसिंग आहे खूप परफेक्ट आणि खूप क्लिअर दिलेलं आहे लोअर बीमसाठी आणि ह्या हायर बीमसाठी. खाली जे आहे XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला फॉग लॅम्प मिळून जातील. XC व्हेरियंटमध्ये तुम्हाला फॉग लॅम्प मिळत नाही. इथे कुठली कमी जर असेल तर ती फक्त क्रोम प्लेटची आहे, पण XM व्हेरियंट तुम्हाला पूर्ण करून देतं. जेव्हा हा फॉग लॅम्प तुम्हाला मिळतो ब्लॅक फिनिशमध्ये, तुम्हाला हे आउटर लाईन तुम्हाला मिळून जाईल, त्यामुळे नाईट ड्रायव्हिंगसुद्धा तुमची खूप इझी गोईंग होऊन जाते या व्हेरियंटमध्ये. XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे क्रोम वगैरे प्लेटिंग मिळणार नाही. चला बघूया बंपर. एका SUVला सूट होणारच याचं डिझाईन आहे. वरचं जे सेक्शन आहे तो पूर्ण व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळतो आणि खालचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळतो. फ्रंट प्रोफाईल जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा तुम्हाला कुठलीच कमी इथे जाणवणार नाही, आणि XM व्हेरियंट जे आहे ते परिपूर्ण बनवून देतं या फॉग लॅम्पमुळे आणि या बाकीच्या सगळ्या हाऊसिंगमुळे. त्यामुळे तुम्हाला असं नक्कीच वाटणार नाही की तुम्ही कुठलं लोअर व्हेरियंट प्रिफर करतात. याची काळजी टाटाने नक्कीच घेतलेली आहे. चला बघूया साईड प्रोफाईल. साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला एक कमी नक्कीच जाणवेल. इथे तुम्हाला नॉर्मल व्हील दिलेले आहे. 235/70 R16 इंची जी नॉर्मल व्हील इथे तुम्हाला मिळतात. त्यासोबत तुम्हाला व्हील कॅपसुद्धा मिळून जाते. अपोलोची कंपनी टायर इथे देते. बॉडी क्लॅडिंगपासूनची तर व्हीलपर्यंतची कॅप आहे ती खूप चांगल्या प्रकारची कॅप दिलेली. ग्रामीण भागात जर तुम्ही ही कार चालवायचा प्रयत्न करतात तर खूप इझी गोईंग तुमचं या हाईटमुळे राईड होऊन जातं. चला टोटल साईड प्रोफाईल आपण आता एकदा बघून घेऊ. ORVM जे आहे ते तुम्हाला खालचं जे सेक्शन आहे ते पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये दिलेलं आहे आणि वरचं जे सेक्शन आहे ते मॅट ब्लॅक फिनिशमध्ये दिलेलं आहे. इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातील. ऑटो फोल्डेबल ORVM तुम्हाला मिळत नाही XMमध्ये, त्यामुळे तुम्हाला हे हाताने असेच फोल्ड करावे लागतात. पण इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड हे ORVM आहे, त्यामुळे तुम्ही आतून याला नक्कीच ॲक्सेस करू शकता आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याची पोझिशन पण सेट करू शकता. डोर हँडल जे आहे ते तुम्हाला बॉडी कलरमध्ये मिळतात. इथे क्रोमप्लेट एलिमेंट दिलेला आहे जो अट्रॅक्टिव्ह बनवतो तुमच्या साईड प्रोफाईलला, आणि B पिलर आणि C पिलर जो आहे तो तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये मिळतो. साईड बॉडी क्लॅडिंग जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं, जे तुमच्या सेफ्टीमध्ये अजून थोडं एनहान्स होऊन जातात या फीचरमुळे. मागे तुम्हाला हॅरियरचं बॅजिंग मिळून जाईल. इथे थोडं टिल्ट जर झालं तर तुम्ही हे बॅजिंग नक्कीच बघू शकता. हे बघा, इथून तुम्हाला ते बॅजिंग दिसणार नाही. क्वार्टर पॅनल ग्लासची साईजसुद्धा ठीकठाक दिलेली आहे. ब्लाइंड स्पॉट कवर करायसाठी ही एक जागा दिलेली आहे कंपनीने. साईड प्रोफाईल बघतोय तर आपण एकदा डायमेन्शनसुद्धा चेक करून घेऊ. टोटल लेंथ जी आहे ती 4.5 मीटरची आहे. टोटल विथ जी आहे 1.8 मीटरची. हाईट 1.7 मीटरची. व्हील बेस जो आहे तो 2741, म्हणजे या दोन व्हीलमधलं जे डिस्टन्स आहे ते 2.7 मीटरचं, म्हणजे एक्झॅक्टली 2741 mm हे व्हील बेस तुम्हाला येथे मिळून जाईल. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला हॅरियरमध्ये मिळतो, त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा तुम्ही ही कार खूप इझिली चालवू शकता. आणि आता बघू रिअर प्रोफाईल हॅरियर XM व्हेरियंटचं. तुम्हाला इथे नॉर्मल अँटेना मिळून जाईल आणि इंडिकेटेड स्पॉयलरमध्ये हाय माउंट स्टॉप लॅम्प, वायपर आणि वॉशर इथं दिलेलं आहे. डिफॉगरचं ऑप्शन टाटा हॅरियरच्या XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळत नाही. वायपर इथं तुम्ही बघू शकता. खाली तुम्हाला पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये हा एलिमेंट मिळून जाईल. सेंटरला टाटाचा लोगो. इथे तुम्हाला डुएल स्ट्रिपमध्ये रिअर टेल लॅम्प दिलेले आहे आणि इंडिकेटर तुम्ही बघू शकता. खाली तुम्हाला हॅरियरचं बॅजिंग मिळून जाईल. हॅरियर जेव्हा लॉन्च झाली होती तेव्हापासूनच कंपनीने ठरवलं होतं की कुठलं व्हेरियंटचं बॅजिंग तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे टाटाच्या कुठल्याही कारमध्ये तुम्ही व्हेरियंटचं बॅजिंग आता बघू शकत नाही. XM व्हेरियंट आहे, हे एक चांगलं डिसिजन आहे मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं या डिसिजनबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर मिळतील जे तुम्हाला मदत करतील पार्किंगला, आणि स्किड प्लेट आहे ती तुम्हाला ब्लॅक कलरची मिळते. खाली तुम्ही स्पेअर व्हील बघू शकता. हा सेम व्हील 235/70 R16चा सेम प्रोफाईलचा व्हील तुम्हाला ॲज अ स्पेअर व्हील तुम्हाला इथे मिळून जातो. आणि हे आहे रिअर प्लस साईड प्रोफाईलचं लुक. टाटा हॅरियर असे दिसते या अँगलनी. चला बघूया आता रिअर सीट. रिअर सीटचं जे डोअर आहे ते तुम्हाला सिंगल डोअर कलरमध्ये मिळतं आतून. इथे फॅब्रिक अपॉस्टी दिलेली आहे. व्हेरियंट जर तुम्ही चेंज केलं तर टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला लेदर अपॉस्टी इथे मिळून जाते. ग्रॅब हँडलला तुम्हाला गनमेटल फिनिशमध्ये इथे एक एलिमेंट दिलेलं आहे. नॉर्मल लॉक अनलॉकचं हे ऑप्शन आणि पॉवर विंडोचं एक
कंट्रोल. युटिलिटी स्पेस जी आहे ती हॅरियरमध्ये खूप सेन्सिबली यूज केलेली आहे. इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. 2 लिटरची बॉटलसुद्धा पाण्याची इथे बसून जाते. सॅनिटायझरची बॉटल एकसुद्धा इथे बसून जाते अर्धा लिटरपर्यंतची. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. तुमच्याकडे जर वयस्कर व्यक्ती वगैरे असतील ज्यांना छोट्या कारमध्ये चढायला किंवा उतरायला त्रास जातो तर हे 205 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. रिअर सीट ॲक्सेस करायला खूप इझिली मदत करतं आणि खूप इझिली तुम्ही बसू शकता. ही फॅब्रिक अपॉस्ट्री एक्सएम व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळते. ॲज अ ॲक्सेसरीज तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लेदर अपॉस्ट्री लावू शकता. एक कमी तुम्हाला इथे नक्की जाणवलं एक्सएम व्हेरियंटमध्ये तुम्हाला सेंटर पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेलं नाही आहे. बाकी 2 साईड पॅसेंजरसाठी तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळून जातात. क्रेटा किंवा सेल्टॉसच्या कंपेअरमध्ये तुम्ही जेव्हा ह्या कारला बघता तेव्हा तुम्हाला स्पेस जी आहे ती खूप भरपूर अशी स्पेस इथे मिळून जाते. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे किंवा माझ्यापेक्षा जास्त हाईट असलेली व्यक्ती जरी इथे बसली तरी तुम्हाला स्पेस कुठेच कमी जाणवणार नाही. माझ्या हाईटनुसार ही सीट ॲडजस्ट केलेली आहे मी ड्रायव्हर सीट आणि भरपूर अशी लेगरूम इथे अवेलेबल होते. त्यामुळे भरपूर स्पेस अशी मला मिळून जाते. लेगरूमसोबत हेडरूमसुद्धा मला चांगली मिळते. ही बघा हेडरूम 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती जरी इथे बसली तरी खूप चांगले हेडरूम इथे तुम्हाला अवेलेबल होते. ड्रायव्हर सीटच्या मागे तुम्हाला इथे पॉकेट दिलेलं आहे. फाईल वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. तुम्हाला इथे मोबाईल ठेवायचा असेल चार्ज करताना तर हा मोबाईल ठेवायसाठी तुम्हाला इथे जागा दिलेली आहे. आणि 2 चार्जिंग सॉकेट एक्सएम व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळतात. हे ते चार्जिंग सॉकेट आहे. फास्ट चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातील. हम जे आहे ते थोडं मोठं दिलेलं आहे पण इथे तुम्हाला कुठल्याच पॅसेंजरला छोटी व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो सेंटर पॅसेंजरला नक्कीच काही प्रॉब्लेम जाणार नाही. रिक्लाइन अँगल जो आहे तो खूप चांगल्या क्वालिटीचा इथे दिलेला आहे. त्यामुळे 3 लोक निवांत बसून लाँग जर्नी नक्कीच एन्जॉय करू शकतात. एक्सएम व्हेरियंटमध्ये तुम्हाला पार्शियल ट्रेचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. काही सामान तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता. ड्रायव्हर सीटला बसायच्या आधी मी तुम्हाला एकदा बूट स्पेस दाखवतो आणि बघू नेमकं किती बूट स्पेसमध्ये तुम्हाला जागा मिळते. 425 लिटरची बूट स्पेस ही आहे. ज्या प्रकारे युटिलिटी स्पेस ही डिझाईन केलेली आहे तुम्ही भरपूर असं सामान इथून घेऊन जाऊ शकता. चला बसूया आता ड्रायव्हर सीटमध्ये. ड्रायव्हर सीटला बसायच्या आधी मी तुम्हाला एकदा ड्रायव्हर सीटचं डोअर दाखवतो. हे आहे ते डोअर ड्रायव्हर सीटचं. ब्लॅक कलरमध्ये हे डोअर येतं. इथे तुम्ही विंडोजचे कंट्रोल बघू शकता. गन मेटल फिनिशमध्ये ग्रॅब हँडलच्या आउटर लाईनला तुम्हाला एक एलिमेंट मिळून जातो. स्पेसच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. टाटा हॅरियरमध्ये इथे 1.5 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता पाण्याची. सॅनिटायझरसुद्धा ठेवू शकता. खूप चांगली स्पेस मॅनेज केलेली आहे इथे. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ORVM आहे त्याचे कंट्रोल इथे तुम्हाला मिळून जातील. एक्सएम व्हेरियंटमध्ये तुम्हाला मॅन्युअली ही जी सीट आहे ती हाईट ॲडजस्ट करायला मिळेल आणि तुमच्या हाईटनुसार ही पुढे मागेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फॅब्रिक अपॉस्ट्री तुम्हाला इथे मिळते. लेदर अपॉस्ट्री तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्हाला टॉप व्हेरियंट घ्यावं लागेल किंवा ॲज अ ॲक्सेसरीज तुम्ही इथे ती लावून घेऊ शकता. याची बकेट सीट जी आहे याच्या विंग ज्या आहे त्या खूप थिक विंग दिलेल्या आहे त्यामुळे बॉडी रोल नक्कीच इथे होणार नाही आणि खूप कम्फर्टेबल तुम्हाला इथे बसल्यानंतर वाटेल. गन मेटल फिनिशमध्ये हा एलिमेंट दिलेला आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आपण बघतोय आणि हे आहे ते पेडल. त्याच्या बाजूलाच तुम्हाला बूट ओपन करायसाठी एक नॉब मिळून जातो. चला बसूया आता ड्रायव्हर सीटला. एक्सएम व्हेरियंटबद्दल आपण बोलतोय त्यामुळे ड्रायव्हर सीटला बसल्यानंतर तुम्हाला एक गोष्टीची प्रचिती नक्कीच येईल की हे एक्सएम व्हेरियंट आहे. काही कंट्रोल तुम्हाला इथून नक्कीच मिळून जातील. मीडिया कंट्रोल हे सगळे दिलेले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. व्हॉईस कमांड थ्रू तुम्ही इथून फोनसुद्धा रिसीव्ह करू शकता. फोन ठेवू शकता. मीडियाचे कंट्रोल हे दिलेले आहे. आवाज कमी जास्त करू शकता. ट्रॅकसुद्धा चेंज करू शकता. सेंटरला टाटाचा लोगो. एअरबॅगचं बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता. लेदर रॅपिंग इथे दिलेलं नाही आहे आणि नाही हे डी कट शेपमध्ये आहे. स्टेअरिंग व्हीलच्या खाली राईट हँड साईडला तुम्हाला लाईटचे कंट्रोल आणि स्टेअरिंग व्हीलच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल मिळून जातील. हे जे प्लास्टिक आहे हे सगळं हार्ड प्लास्टिक तुम्हाला मिळून जातं. एक्सएम व्हेरियंटमध्ये टॉप व्हेरियंटमध्ये किंवा सफारीमध्ये तुम्हाला हे जे डॅशबोर्ड आहे ते स्मूथ प्लास्टिकमध्ये मिळून जातं. ड्युअल टोन कलरमध्ये हे डॅशबोर्ड दिलेलं आहे. गन मेटल फिनिशसोबत तुम्हाला इथे एक एलिमेंट दिलेलं आहे आणि हे जे सगळं ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे हे सेम टेक्स्चर आहे जे हॅरियरमध्ये सगळीकडे कंपनीने कंटिन्यू केलेला आहे. टचस्क्रीन सिस्टम जो आहे तो 7 इंच आहे. हा जो प्रॉपर गेज जो आहे हा सेम ठेवलेला आहे कंपनीने. फक्त आतला जो डिस्प्ले आहे तो तुम्हाला कमी मिळतो. टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला 8.8 इंचचा टचस्क्रीन डिस्प्ले तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे हे जे तुम्ही बघतायत ते फुल स्क्रीनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल टॉप व्हेरियंटमध्ये. एक्सएम व्हेरियंट आपण बघतोय त्यामुळे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला इथे मिळत नाही. यू नीड टू मॅनेज विदाउट इट. पण इथे तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. AM FMचं ऑप्शनसुद्धा इथे दिलेलं आहे. मॅन्युअल कंट्रोल तुम्ही त्याचे इथे बघू शकता. 2 एसिमेंट तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याच्या खाली तुम्ही कंट्रोल बघू शकता. हे आहे फॉग लॅम्पचं कंट्रोल. इथे इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोड असे 2 मोड तुम्हाला इथे दिलेले आहेत. इथून तुम्ही ते 2 मोड आहेत जे चेंज करू शकता आणि पार्किंग हजार्डचे हे लाईट. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल तुम्हाला इथे मिळत नाही. हे AC चे कंट्रोल जे तुम्हाला मॅन्युअली हँडल करावे लागतील. सेंटरबद्दल स्विचबद्दल बोलू. इथे USB कनेक्टिव्हिटीचं ऑप्शन आणि ऑक्स केबलचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. मोबाईल तुम्ही इथे छोटा मोबाईल ठेवू शकता. डायमेन्शन जर तुमच्या मोबाईलचे जास्त असतील तर नक्कीच इथे बसणार नाही. की वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. एक छोटी युटिलिटी स्पेस इथे दिलेली आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनबद्दल आपण बोलतोय आणि
इथे लेदर रॅपिंगसुद्धा दिलेलं आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये जे हँडल असतात त्या हँडलसारखाच आहे. तुम्हाला आता इथे ब्रेक मिळून जातो. मॅन्युअल हँड ब्रेक आहे हा. 2 कप होल्डरचं ऑप्शन इथे तुम्हाला मिळून जातं. आणि हा आहे आर्मरेस्ट जो तुम्हाला फॅब्रिक अपॉस्टीसोबत मिळतो, ज्याचं रॅपिंग जे आहे ते फॅब्रिक अपॉस्टीचं दिलेलं आहे. सेंटरला तुम्हाला इथे आत 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि 2 चार्जिंग सॉकेट जे आहे ते USB चार्जिंग फास्ट चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. जर आर्मरेस्ट तुम्हाला बंद करून जर चार्जिंग करायचं आहे तर एक छोटा नॉबसुद्धा दिलेला आहे. याला म्हणतात एक फिजिबिलिटी, युजर फिजिबिलिटीनुसार हे डिझाईन केलेलं आहे. तुम्ही हा आर्मरेस्ट जर बंद केला तर इझिली तुमचा मोबाईल जो आहे तो इथे ठेवून तुम्ही चार्ज करू शकता. को ड्रायव्हर सीटचं सनवायझर आहे. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर मिळत नाही तुम्हाला कुठला इल्युमिनेशन लॅम्पचं ऑप्शन इथे मिळतं. इथे सनग्लास होल्डर दिलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला लाईटचे कंट्रोल मिळून जातील इथल्या कॅबिन लॅम्पचे. आणि ड्रायव्हर साईडच्या सनवायझरला सुद्धा इथे कुठला तिकीट होल्डर वगैरे दिलेलं नाही आहे. आयरव्हीएम जो आहे तो तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्ट करावा लागतो टाटा हॅरियरच्या XM व्हेरियंटमध्ये. XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला मॅन्युअली सीट ॲडजस्ट करावं लागते. आणि सीट जी आहे ती तुम्ही जेव्हा पीक हाईटला घेऊन जाता तेव्हा तुम्हाला जे बोनेट आहे ते बोनेटचे दोन्ही कॉर्नर इथून दिसतात. खूप कमांडिंग पोझिशनमध्ये तुम्ही हॅरियरवर बसू शकता. 205 mm ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ते तर कमांडिंग पोझिशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी घेऊन जातं. पण जी सिटिंग कम्फर्ट जे आहे, सिटिंग पोझिशन आहे ते अजून जास्त कॉन्फिडन्स देते तुम्हाला कार चालवताना. चला बोलूया इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. आणि बोनेट ओपन करायसाठी तुम्हाला इथे एक नॉब दिलेला आहे. तो नॉब तुम्हाला पुल करावा लागेल आणि इथून बोनेट ओपन होऊन जाईल. आय होप की तुम्ही तो आवाज ऐकला. बोनेट ओपन करताना तुम्हाला 2 हाताची मदत नक्कीच घ्यावी लागेल. आणि इथेच तुम्हाला माहीत पडतं बिल्ड क्वालिटीबद्दल टाटाच्या. आणि हे आहे ते बोनेट इन्सुलेशन पॅड तुम्ही इथे बघू शकता. हे तेच इंजिन आहे जे तुम्हाला जीप कंपास आणि MGमध्ये मिळतं. क्रायटेक 2 लिटरचं टर्बोचार्ज इंजिन, 2000 cc हे इंजिन आहे. 170 bhpची पॉवर जनरेट करतं 3700 RPMवर. 350 Nm टॉर्क तुम्हाला इथे मिळतो 1750 ते 2500 RPMच्या रेंजमध्ये. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमेशन ट्रान्समिशनसोबत तुम्हाला XM व्हेरियंट अवेलेबल होऊन जातं. XM व्हेरियंट जे आहे तिथूनच तुम्हाला लोअर व्हेरियंट ऑटोमॅटिकचं मिळतं XMA व्हेरियंट. त्यामुळे सेम स्पेसिफिकेशन, सेम इंजिन ऑप्शन तुम्हाला तिथे मिळतील. फक्त ट्रान्समिशन जे आहे ते थोडं चेंज झालेलं आहे. चांगला विचार केलेला आहे कंपनीने ते प्रत्येक जागी डिझाईन करताना. कारण इथे तुम्हाला डॅम्पिंग मिळून जातील जे नॉईज कॅन्सलेशनसाठी मदत करतात. आणि हे आहे ते डॅम्पिंग सेंटरला सुद्धा दिलेलं आहे आणि इथे साईडला सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे एक डॅम्पिंग दिलेलं आहे आणि या साईडला सुद्धा डॅम्पिंग पॅड दिलेले आहे. त्यामुळे दोन्ही साईडला, लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सुद्धा तुम्हाला डॅम्पिंग मटेरियल मिळून जातील. नॉईज कॅन्सलेशनसाठी कंपनीने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे इथे आणि तो सक्सेसफुलसुद्धा ठरलेला आहे. एकदा तुम्हाला बोनेट ठेवल्यानंतरचा आवाज दाखवतो. आणि हा आहे बोनेट ठेवल्यानंतरचा आवाज. 17 ते 17.5 लाख जर तुमचं बजेट आहे तर मला असं वाटते क्रेटा सेल्टॉसच्या कंपेअरमध्ये तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ही कार नक्कीच ठेवू शकता आणि तुम्ही ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करू शकता. बाकी सगळ्या सेफ्टी फीचर्ससोबत तुम्हाला एक चांगली कार नक्कीच मिळून जाईल. टाटा कंपनीच्या सेफ्टी नॉर्मनुसार 2 एअरबॅग, 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS विथ EBD ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला मिळूनच जातील. पण XM व्हेरियंटमध्ये तुम्हाला क्रॅश सेन्सर, इंजिन इमोबिलायझर हे सुद्धा सेफ्टी फीचर एक्स्ट्रा दिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल जे आहे ते कंपनीने आता इथे लोअर व्हेरियंटपासूनच तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या फीचर्ससोबत काही ॲडव्हान्स फीचर्स म्हणजे रोल ओव्हर मिटिगेशन, पेरिमेट्रिक अलार्म सिस्टीम, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ब्रेक डिस्वायपिंग हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळून जातील. त्यासोबत हे जे सगळे सेफ्टी फीचर्स आहे ते हॅरियरला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाते. 17 ते 17.5 लाखात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. काही कमी तुम्हाला नक्कीच जाणवतील. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचं ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे मिळणार नाही. तुम्हाला इथे अलॉय व्हील मिळणार नाही, पण ॲज अ ॲक्सेसरीज ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. आणि हा आहे एक फायनल वॉक अराउंड टाटा हॅरियर XM व्हेरियंटचा. कार कशी दिसते नक्की सांगा. तुम्हाला जर ही कार परचेस करायची असेल आणि पुणे किंवा आजूबाजूच्या एरियात जर तुम्ही राहता तर PMCमध्ये तुम्ही पंचजन्य शोरूम वारजीला व्हिजिट करू शकता आणि PCMCमध्ये पंचजन्य शोरूम भोसरीला तुम्ही व्हिजिट करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा. तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं जे चॅट आहे ते प्रायव्हेट असायला पाहिजे तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. तुमचं चॅट जे आहे ते प्रायव्हेट राहील आणि तुम्ही कुठलेही प्रश्न असतील ते मला विचारू शकता. मराठी कारवर्ल्ड तुम्हाला फेसबुकवर सुद्धा मिळून जाईल. तिथेसुद्धा मी हे व्हिडिओ अपलोड करतो आणि तिथेसुद्धा नवीन अपडेट जे आहे ते मिळून जातात. इंस्टाग्रामवर तुम्ही माझ्यासोबत तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करू शकता. तुम्हाला जर कुठल्या कारचा रिव्ह्यू बघायचा असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला जर कार घ्यायची असेल, तुम्हाला सेकंड हँड कार घ्यायची असेल, तुम्हाला तुमची कार विकायची असेल, त्याच्यासाठी सुद्धा मराठी कारवर्ल्ड तुम्हाला मदत करेल. इंस्टाग्रामला मला फॉलो करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे विचारू शकता आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. मराठी कारवर्ल्डला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.